एव्हरीवन, आपण आता दिव्यागरला जिथे जात आहोत तिथे सोन्याचा गणपती सापडला. तर त्याची स्टोरी अशी आहे की त्यावेळेस शेतात पेरणी करायची. सेल्फी स्टोरी आहे का? शेतात पेरणी चालू होती पिकाची देवळाच्या मंदिराच्या मागे. तर आवाज आला, कुदळ लागली आणि आवाज आला. कशाचा आवाज आला म्हणून दोन माणसं आली, त्यांनी खोदून बघितलं तर एक पेटी सापडली जी जुन्या काळातली लोखंडी पेटी होती आणि गंज झाला होता त्याच्यावर. तर ती उघडून बघितल्यावर त्याच्यात जवळपास 21 किलो सोनं सापडलं, इन्क्लुडिंग गणेशाची मूर्ती. गणेश मूर्ती होती त्याच्यात आणि त्याच्यात त्याचे दागिने वगैरे सगळं असं मिळून 21 किलो सोनं होतं. मग त्या जी बाई होती जिच्या शेतात ते चालू होतं, तर त्या बाईचे सगळे नातेवाईक म्हणजे तिचे मुलं वगैरे सगळे एक्सपायर झाले होते. कशाने माहित नाही, काय माहित नाही, पण तिची मुलं पण नव्हती, मुलं पण एक्सपायर झाले. एक आजी तेवढीच होती ती. मग त्याच्यानंतर त्यांनी ती मंदिराला स्वतःसाठी ठेवलं नाही, त्यांनी ते मंदिराला दान केलं. ते पॉलिश वगैरे दागिने करून घेतले की असं म्हणतात की जुन्या काळी जेव्हा मुस्लिम राजांचे आक्रमण होत होते तेव्हा देवळं उद्ध्वस्त केली जायची. मग त्यामुळे त्या गणेश मंदिराची मूर्ती होती सोन्याची ओरिजिनल, ती त्यावेळेच्या पुजाऱ्याने कोणीतरी चोरून येईल, उद्ध्वस्त करेल म्हणून ते पेटीत घालून मंदिराच्या मागे एक खड्डा खणून ती पुरून ठेवली होती. आणि ते कधी खणून ठेवली होती ती आता 1996